तर त्या जागतिक महिला दिन म्हणजे जगाच्या सगळ्यांचाच विचार केला जातो. स्त्री काय आहे सगळ्या जगाला माहीत आहे आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, आई असो, बहीण असो, बायको असो. तुम्ही आवर्जून इथं आला त्यामुळं आम्ही पोलीस स्टेशनच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं महिला दिनानिमित्त स्वागत करतो. आमच्या मॅडम आहेतच त्या आणि असेच तुम्ही येत राहावे. इथं काय असेल समस्या तर हक्काने याचं सगळ्या समस्याचं केलं. आमचे वाघमारे मॅडम आहे ते येतात नेहमी. इथं काय असेल तर इथं मदत होईल जाईल. निःसंगपणे या पोलीस स्टेशनमध्ये याचं. परत एकदा पोलीस स्टेशनच्या वतीनं सगळ्या महिलांचं जागतिक दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथे जमलेल्या सर्व माझ्या महिला, आज जागतिक महिला दिन आहे 8 मार्च. असं बोललं जातं की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी. एक महिला आहे, तिच्या पाठीमागे ती ज्या मुलाला जन्माला घालते ती तिचे आयुष्य पूर्णपणे घडवत असते. जिजाऊच्या पोटी शिवबा जन्मला, त्याने महाराष्ट्राचा तो आराध्य दैवत बनला. अशा प्रकारे एक स्त्री एक चांगला महापुरुष पण जन्माला घालू शकते आणि स्त्रीच्या पाठीमागे पूर्ण जगसुद्धा आहे. जगाच्या पाठीमागे कोण जरी असेल तर पहिल्यांदा आपल्याला थोडं लागलं तरी आपण आई हा शब्द आपल्या तोंडातून निघतो. अशा प्रकारे आई आणि स्त्री हे या जगाचं पूर्णपणे जग पालटवणारे बोलले तर सगळी स्त्री आहे. त्याच्या पाठीमागे आपण पण महिला आहात. महिलांसाठी पोलीस स्टेशनमध्ये पण 103 हेल्पलाईन आहे. महिलांसाठी बालविकास खातं पण काम करत असतं. पोलिसांच्या मार्फतीने दामिनी पथकसुद्धा आहे. ज्या महिलांसाठी पोलीस स्टेशनला एक स्वतंत्र कक्ष पण आहे. म्हणजे महिलांच्यासाठी शासन प्रत्येक वेळेस नवीन नवीन योजना करत असतं. आता मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी आई म्हणून एक योजना काढलेली आहे की स्वयंरोजगारासाठी तुम्हाला लोकांना पण एक अनुदान दिलं जातं. सर्व महिलांनी आपली प्रगती कशा पद्धतीने होईल किंवा एका कोणावरती अवलंबून न राहता स्वयंरोजगार करता यावा यासाठी शासन पण प्रयत्नशील आहे आणि आपण महिलांनीसुद्धा यामध्ये भाग घेतला पाहिजे. तर आपण ह्या पोलीस स्टेशनला आलेला आहात. आमचे पोलीस सर आज नाही आहेत तरी पण त्यांच्या वतीने पादरी साहेबांच्या वतीने मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो.